हॅलो अँड वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ बघायला आलेल्या सगळ्यांना पहिला तर थँक्यू. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आय होप तुम्हाला आवडेल. आणि हा लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. जसं की मी परवा इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती, आस्क मी अ क्वेश्चन. आणि त्यांच्या क्वेश्चनचे आन्सर मी स्टोरीमध्ये दिलेले नाही आहेत, कारण मला हा यूट्यूब व्हिडिओ बनवायचा होता. सो मी ट्राय करेन की मी सगळ्यांच्या क्वेश्चन्सचे आन्सर देईन. आणि मी ठरवलेलं मी सगळे क्वेश्चन सॉर्ट करून ठेवणार आणि हा व्हिडिओ बनवणार. पण नाही, आळसपणाचा कहर. सिमिलर क्वेश्चन्स पण भरपूर आहेत. सो एका क्वेश्चनचा आन्सर दिल्यावर भरपूर जणांना आन्सर मिळून जाईल. सो फर्स्ट क्वेश्चन, तुझं एज्युकेशन काय आहे? मी हे कधी जास्त इंस्टाग्रामवर शेअर नाही केलं मी काय करते किंवा माझं एज्युकेशन काय झालंय. आणि काही लोक मला विचारतात तू काय शिकतेस की तुझं कंप्लीट झालंय शिक्षण. तर माझं शिक्षण कंप्लीट झालंय. मी जॉब एक्सपिरियन्स पण घेतलाय. आणि माझं एज्युकेशन आहे, मी इंटिरियरमध्ये बॅचलर डिग्री कंप्लीट केली आहे. सो कोणत्याही ऑफिसचं, घराचं, रूमचं इंटिरियर करायचं असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करू नका, कारण मला त्यामध्ये जरा पण इंटरेस्ट नाही आहे आणि मला ते करायचं पण नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट ट्रिप बघू. काही असं प्लॅन नाही केलेलं नेक्स्ट ट्रिप कोणती. व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग? हा पण खूप जणांचा क्वेश्चन आहे. सो मी आत्ता तरी जॉब वगैरे काही नाही करत आहे. मला मस्त 2 भाऊ आहेत, आई आहे. यांच्या जीवावर मी नाही आहे. थोडंफार काहीतरी माझं इंस्टाग्राममधून वगैरे अर्निंग असतं, माझं जॉबमधलं थोडंफार काहीतरी आहे. पण आत्ता तरी मी काही नाही करत. परत सेम क्वेश्चन, व्हॉट इज युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन? मुंबईला कधी येणार बघू. मी 2024च्या स्टार्टला आलेले, पण मला मुंबईला परत जायचं आहे. खरंच मुंबई भारी आहे. एडिटिंग कोण करतं? मी. शूटिंग, एडिटिंग मी स्वतः करते. आणि मला माझ्या रेसिपी रील्सवर रिप्लाय असतात, तू नाही बनवलीस, हे आईनं बनवलंय. आता जर मी शूट करते तर ते हलवायला नको काय भाजी, ते करपणार ना. मग मी शूट करेपर्यंत तरी ते 2 मिनिट मम्मी प्लीज तू तेवढं करून कर, नाहीतर ते खराब होईल ना. नाहीतर सगळे तू स्वतः बनवणार म्हणतीस आणि सगळं आईलाच बनवायला लावतीस. असं नाही आहे, ते मीच बनवते. पण तेवढी तरी हेल्प, कारण मीच व्हिडिओ एडिट करत काय काय करू मी. प्लीज सजेस्ट ऑथेंटिक प्लेस टू ईट तांबडा पांढरा इन कोल्हापूर सिटी. ओके, मी जास्त म्हणजे त्याच फूडसाठी मला जास्त नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला नाही आवडत. मला थाळी थोड्याफार ठिकाणी जेवायला आवडते. मी त्याच ठिकाणी जेवते. सारखं नवीन हॉटेल आले चला थाळी जेवायला असं नाही. माझं आत्ताचं म्हणजे मी देहातीला खूप लेट जेवले आहे आणि देहाती माझं फेवरेट आहे. कृष्णा डिलक्स माझं फेवरेट आहे. महादेव प्रसाद, पन्हाळ्यावरचा गौरी डायनिंग आणि मी थालीज पण तिथली पण थाळी छान आहे. आणि हे ठराविक प्लेसेसच आहेत जिथं मी कोल्हापुरी थाळी खाते. म्हणजे यामध्येच काहीतरी चेंज करते. डेली रील सोडत जा असं चेक करावं लागते अकाउंटवर काही आलंय का न्यू रील. ओके, सॉरी ज्या लोकांना माझे रील्स आवडतात त्या सगळ्यांना तरी सॉरी, कारण मला माहिती आहे लोकांना म्हणजे थोड्याफार लोकांना माझे रील्स बघायला आवडतात. पण मी डेली ॲक्टिव्ह नसते किंवा मी ॲक्टिव्हच सरळ नसते. आले तर आठवड्याभर रील अपलोड करायचे, नाहीतर नाही. हाय श्रुती, यू डुईंग ग्रेट, नो क्वेश्चन ॲज सच, बट आउट ऑफ क्युरिओसिटी व्हॉट इज युअर एज? ओके, हा पण क्वेश्चन खूप जणांचा आहे. मी 1998ची आहे. सो तुमचं तुम्ही एज काउंट कर. नरसोबावाडीची पण एक रील कर. नरसोबावाडीच्या माझ्या अकाउंटवर भरपूर रील आहेत आणि त्या पण व्हायरल गेल्या होत्या. सो तुम्ही स्क्रोल करून बघू शकता माझ्या अकाउंटवर नरसोबावाडीच्या रील. 31चा प्लॅन, काही प्लॅन नाही आहे. घरी आई, भाऊ, भैया यांच्यासोबत, नाही भाऊ नाही आहे, भैया यांच्यासोबत बसायचं, चिल करायचं, पहिला बाहेर जाऊन फिरून यायचं, एवढंच. व्हिडिओ टाकत जाणं मस्त असतात. हो टाकते, ट्राय करते. हां, आणि खूप जास्त विचारलेला क्वेश्चन, तू हेअरसाठी काय करते? तुझी रुटीन शेअर कर. मला कळत नाही, मी माझ्या कोणत्याच रीलमध्ये माझे हेअर्स असे फ्लॉन्ट नाही केले किंवा असे म्हणजे दिसतील जास्त असं काही नाही केलेलं. पण किती लोकांचे हेअर्सबद्दल क्वेश्चन्स आहेत. पण मी माझ्या हेअर्सना काही नाही करत. म्हणजे असं काही माझं रूटीन नाही आहे, हेअर केअर रूटीन असं काही नाही आहे. जेनेटिक आहे ते, कारण माझी मम्मी, मावशी,
मम्मीची मम्मी त्यांचे हेअर्स वा, त्यानंतर माझी आत्या आजी त्यांचे पण हेअर्स. त्यामुळं जेनेटिकली माझे हेअर्स असे आहेत, पण त्याचा मला वैताग आला आहे. त्यामुळे मी जास्त इंस्टाग्रामवर ते फ्लॉन्ट पण नाही करत. मी दाखवते आत्ता, म्हणजे एखादा व्हिडिओ करून दाखवेन माझ्या आत्ता हेअर लेंथ काय आहे. म्हणजे मी लास्ट 2022मध्ये कट केलेले, त्यानंतर मग 2022च्या जुलैमध्ये कट केलेले, त्यानंतर बरोबर 2 वर्षांनी मला 2024च्या जुलैमध्ये कट करायचे होते. पण असंच एका गोष्टीमुळे मी नाही कट केले आणि आता माझ्या घरचे मला करू पण देत नाही आहेत, कारण घरी फंक्शन आहे. सो आता ते 2025च्या ज्या गोष्टीसाठी मी थांबले होते ती गोष्ट झाल्यानंतर मी एवढेच कट करणार डायरेक्ट, जे मी 2022मध्ये केले. तेव्हा पण मी एवढे छोटे कट केले होते आणि 2 वर्षात परत माझी लेंथ डुंगना खाली आली आहे. योगा करते आहेस काय? हो, चालू केले संजना. जिमला जा पोरी? नाही, अजिबात नाही. शेअर रेसिपी ऑफ कांडोळे. अरे केले ना, 1 मिलियन गेलाय तो व्हिडिओ आणि मी अकाउंटला पिन पण करून ठेवलाय, सो चेक करा. नेक्स्ट रेसिपी कोणती? मी नेक्स्ट रेसिपी अजून ठरवली नाही आहे, पण मी तुमच्याकडून सजेशन मागितलं होतं मी रेसिपी कोणती बनवू, आणि लोकांनी मला सगळ्यात जास्त सजेस्ट केले म्हणजे बिर्याणी. अरे तुम्ही माझ्याकडून बिर्याणी एक्सपेक्ट करताय, मी इझी रेसिपी बनवते आणि तुम्ही काय मला बिर्याणी कशी बनवेन मी? तुम्ही एक्सपेक्ट तरी कसं करताय की मी बिर्याणी बनवते? तू इतकी हां, हे सेम क्वेश्चन्स, पण तू इतकी खाते, तू जाड कशी होत नाही? परत आणि तसंच कोणतं तरी, जेलस ऑफ युअर ॲबिलिटी टू मेंटेन वेट इवन आफ्टर इटिंग काही पण. ओके, तर ज्या लोकांना वाटतं की मी काही पण खाते पण माझं वजन नाही वाढत, काय म्हणतात पण हाऊ लकी, तू काही पण खातेस पण तुझं वजन नाही वाढत. नाही, असं नाही आहे, त्यामागे खूप कष्ट आहेत. 2024मध्ये मी खूप म्हणजे माझ्या हेल्दी रुटीनला खूप इग्नोर केलं आहे, पण मी आता एंडला म्हणजे 2-3 महिने झालं पुन्हा सगळं सुरू केलं आहे. म्हणजे मी वर्कआउट करायला खरं तर 2019पासून चालू केलं. त्यानंतर करोनामध्ये मी 4 किलो वजन कमी केलेलं आणि त्यानंतर जे मी हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली आहे ती मी जरा 2024मध्ये ब्रेक केली होती. त्यामुळे माझं आत्ता फॅट पर्सेंट म्हणजे तुम्हाला वाटणार नाही मी जाड, पण मला माहिती आहे 2024मध्ये मी जे माझं रुटीन चेंज केलं त्यामुळं माझी म्हणजे सगळ्यांना वाटतं मी बारीक आहे, पण असं नाही आहे. माझं काय म्हणतात ते मसल लॉस झाला आहे, फॅट पर्सेंटेज वाढलं आहे आणि माझं वेट लॉस झालं आहे. ओके, मला ह्यातलं ना एक्सप्लेन करता येत नाही, पण मला ह्यातलं सगळं माहिती आहे. सो मला आता माझं फॅट पर्सेंटेज कमी करून माझा मसल गेन करायचा आहे. आणि मी डाएट कधीच नाही फॉलो केली, कारण ते तुम्हाला पण माहिती आहे ते जमणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे डाएट तर नाही फॉलो करत, पण मी ट्राय करते की दिवसभरात मी प्रोटीन किती घेते, म्हणजे थोडं तरी प्रोटीन खाते. माझं असं ना कॅलरी काउंट आहे ना डाएट आहे ना काय आहे, पण प्रोटीन फायबर हे सगळ्या गोष्टी मी घेते त्या, म्हणजे असं आपल्याला लक्षात येत नाही डेली की आपण अरे नाही मला ह्या गोष्टी एक्सप्लेन नाही करता येत, पण मला माहिती आहे. जाऊ दे. कोकणात कधी येते? आता सर कोकणातून येऊन गेले. सांगलीला कवा येणार? गरिबांकडे. ओके, सांगलीकर एवढे भारी आहेत सगळे सांगलीवाले. सांगलीला मला यायचं आहे. मी लास्ट वीकमध्ये यायचा प्लॅन केला होता, पण ते काय पॉसिबल नाही झालं. पण सांगलीला मला यायचं आहे, मी ट्राय करेन, कारण तिथं मला ब्रेकफास्टचे भरपूर ऑप्शन्स, गणपती बाप्पाला पाय पडायला यायचं आहे. मी पुरणपोळी दुधात छान लागते का आमटी मला नाही आवडत दूध. ट्राय टू मेक डेली व्लॉग्स ट्राय करते मी. एवढ्या लवकर उठायला कसं जमतंय? यू अपलोड योगा व्हिडिओ ॲट 7 AM आणि मी 9 वाजता झोपेत बघतोय. ओके, तो मी 7ला, म्हणजे जे लोक आता मला काय म्हणतात ते ब्रॉडकास्ट चॅनलला ॲड आहेत त्या लोकांनाही माहिती आहे. तो मी 7ला शेअर केला होता, सकाळी 7 वाजता शेअर केला होता व्हिडिओ, पण तो होता सकाळी 6चा. आणि काही लोकांनी विचारलं त्यात तू काय करत होतीस, मेडिटेशन करत होतीस का? नाही, माझ्या योगा क्लासच्या सुरुवातीला प्रार्थना असते, ती प्रार्थना सुरू होती ती. सो मी तो सकाळी 7ला शेअर केला होता, पण तो होता सकाळी 6 वाजताचा. भोपळा कट करताना का बघायचा नसतो मला माहीत नाही, त्याचे सायंटिफिक रिझन्स पण आहेत, खरंच आहेत. पण मी मम्मीला विचारल्यावर ती म्हणते
आमच्या आईनं आम्हाला सांगितलेलं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. मग ती म्हणते आम्ही आईला असले कधी क्वेश्चन्स नाही विचारले, त्यामुळे तिला पण माहीत नाही. मी म्हटलं तू विचारली असतीस तर आम्हाला कळलं तरी असतं ना. हाऊ डिड यू स्टार्टेड दिस जर्नी? ओके, इंटरेस्टिंग आहे. आता मी ते ह्यामध्ये एक्सप्लेन नाही, म्हणजे मला विचार करायला पाहिजे, आठवायला पाहिजे. हाऊ डिड यू स्टार्टेड दिस जर्नी? म्हणजे असंच मी इथले कोल्हापूरच्या लोकांचे जे रील्स बघायचे, मग मुलींचे इथल्या बघायचे, मला असं वाटायचं मी पण करू शकते. आणि मी खाण्याची आवड तर पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे ठीक आहे, मी हा क्वेश्चनचा जरा विचार करेन आणि आन्सर देईन. ओके, 16 Pro हीट होतो का व्हिडिओ शूट करताना? आय एक्सपिरियन्स्ड इट सो आस्क. नाही, मला नाही वाटत. म्हणजे मी आता जेवढा यूज केला मला नाही वाटत हीट. हीट होतं तेवढं ठीक आहे, मला नाही वाटत असं की तो जास्त हीट होतो. तू जिम जॉईन करत होतीस त्याचं काय झालं? ओके, हा क्वेश्चन पण जे लोक माझ्या ब्रॉडकास्ट चॅनलला ॲड आहेत त्यांनाच लक्षात येईल. नाही, मी 1 दिवसात जिमला गेले, आता मी परत नाही जाणार. आणि मला जिम नाही आवडत. योगा करू शकते, रनिंग करू शकते, पण जिमला मला ऑकवर्ड होते. मला अजिबात नाही आवडत जिमला जायला. एक व्हिडिओ एडिटिंगची रील होऊ देईन ना? नाही म्हणायचं आहे मला, पण बघू. युअर हेअर आर सो लॉंग अँड थिक. परत हेअरवालाच क्वेश्चन. आई मिसळ 1 नंबर चालली आहे, मला जरा शेव चिवडा दे, मेमोरेबल. तो रील पण खूप व्हायरल गेला आहे. व्हॉट यू डू फॉर युअर हेअर्स? परत तोच क्वेश्चन. कोल्हापूरमध्ये कुठं राहतेस? तू यूट्यूब का नाही स्टार्ट करत? केलं, आता तरी केलंय, बघू कंटिन्यू करते की नाही. आर यू सिंगल? नो. जस्ट बाय लुकिंग ॲट मी व्हॉट काइंड ऑफ पर्सन आय डू आय सेम? ओके, हा माझा फ्रेंड आहे द करण गाडे. याचे व्हिडिओ खरंच खूप भारी असतात, स्टोरी टेलिंग. आणि जे म्हणजे बाईक लवर, कार लवर, विंटेज बाईक लवर, कार लवर आहेत त्यांनी याला फॉलो करा, याचे व्हिडिओज बघा. बाई, मी किती क्वेश्चन्सचे आन्सर दिलेत मला नाही माहिती. कॉलेज झालं का कम्प्लीट तुझं? हो, कधीच. आर यू फ्रॉम कोल्हापूर? तू सध्या फुल टाईम कॉन्टेंट क्रिएशनवर फोकस करतेस का? एज्युकेशन किंवा दुसरं काही चालू आहे? मी सध्या तरी फुल टाईम कॉन्टेंट क्रिएशनवरच फोकस करते. बघू आता कसं होतं. ओके, बस आजसाठी इतके क्वेश्चन्स खूप झाले. आणि क्वेश्चन सोडून जितक्या लोकांनी असे छान छान गोड मेसेज केले आहेत ज्यांना माझा कॉन्टेंट आवडतो, त्या सगळ्यांना थँक्यू. आणि हा व्हिडिओ ज्या लोकांनी अजूनपर्यंत हा एंडपर्यंत ज्यांनी बघितला आहे त्या सगळ्यांना पण थँक्यू. आणि आता 2024चा माझा फर्स्ट आणि लास्ट यूट्यूब व्हिडिओ असणार आहे. फर्स्ट पण आणि लास्ट पण. पण मी ट्राय करेन इन्स्टावरती पण जास्त ॲक्टिव्ह राहीन आणि यूट्यूबवरती पण व्हिडिओ बनवायला ट्राय करेन 2025मध्ये. थोडा आळसपणा कमी करेन, पण बघू. तुमच्या सगळ्यांचं प्रेम सपोर्ट असंच राहू द्या. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. ओके, बाय.